राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। धीराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। आत्ताच साळुंखे सरणी कैलासाचार्यांनी आजचा जो सण आहे, जी पर्व आहे, रक्षाबंधनाचा, त्याच्या संबंधात खूप सुंदर विचार मंडित केले। आपला देश हा एक थोडा आगळा वेगळा जीवन पद्धती संपन्न देश आहे। आपण आपल्या संपत्तीपेक्षा नातं जपायला पाहिजे ह्याच्यावर पूर्वीपासूनच जोर देत आलेले लोकांची संपत्ती येईल जाईल पण नातं संपू नये। अन्य वस्तू तुटलेले जोडता येतील, आरसा तुटला त्याला जोडणं फार कठीण असते आणि कधीतरी त्याला एक हलकासा धक्का जरी लागला जोडलेल्या आरशाला आणि पुन्हा ते छिन्न बिच्छिन्न होते आणि आपले प्रतिबिंब नीट कधीही दिसत नाही। त्या नातं खराबच होऊ देऊ नये, बिघडू देऊ नये आणि बिघडल्यानंतर पुन्हा त्याला नीटनेटकं सांभाळ करून टिकवावं, यावर आमच्या लोकांनी भर देत आलेले पूर्वीपासून। त्यावेळी आपल्या देशात आम्ही दोघे आमची दोन किंवा आमची एक ही परंपरा नव्हती, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे। देश काल वस्तू आणि परिस्थिती खूप बदलला झपाट्याने। आम्ही दोघे आमची 10 होती, आमची 4 झाली, आमची 2 झाली, आता आमच्या 1वर आलेले। आम्ही दोघे आमची 1। पण लोकांना हे कळत नाही की 1 कोणाला असावं, 2 कोणाला असावं, कोणाला 3 असावं, 4 असावं। ही आपली योग्यता, आपली सामर्थ्य ओळखून देशासाठी तो एक योगदान आहे। संतान हे केवळ आपल्या घरासाठी जन्म देतो अशी जर भावना असेल, धारणा असेल, तर ते अत्यंत संकुचित विचार ठरेल। आपण जे संतान जन्माला घालतो ते संतान
माझा संसार तरी नीट सांभाळेल, पण त्याच्याबरोबरच त्या संतानाला अशी संस्कार देण्याची प्रथा आमच्यात आहे की हा माझा संतान माझ्या देशासाठी खूप मोठं योगदान देईल. म्हणून मी माझी योग्यता ओळखला पाहिजे, माझी सामर्थ्य मी ओळखला पाहिजे, ओळखून ठरवलं पाहिजे की मी एकाला जन्म देऊ की दोन्हींना जन्म देऊ की तिन्हींना जन्म देऊ. बरीच लोक ऐपत नसताना डझनभर जन्माला घालतात. स्वतःतीत खाण्यापिण्याची वांध आहे, पण डझन, 2 डझन, 4 डझन. मी परवा एक फेसबुकवर बघत होतो, 4 डझनवाले होते. त्यांना विचारत होते कोणतरी, एवढी कशासाठी जन्माला घातलाय? तो म्हणत होता, हे सर्व ही देवानी दिलेले आहे, भला करू देव त्याचा. कारण त्याच्या मोठ्या मुलाला, 1 नंबरच्या मुलाला जवळजवळ अर्धा डझन नातवंडे होते. मुलं नव्हे, नातवंडे. तर ह्याचीही 2.5 महिन्याची एक बाळ 7व्या का 8व्या पत्नीला होती. हे कोणत्या पुरुषार्थासाठी चालू आहे? एवढी संतान उत्पत्ती हे कोणत्या पुरुषार्थासाठी चालू आहे? केवळ संख्या वाढवणं, लोकशाही मार्गाने सत्ता बळकवणं, एवढं सोडलं तर दुसरं काहीही हेतू त्यामागे दिसत नाही. मतदारांची संख्या वाढवण्यासाठी आणि संख्या वाढवून लोकशाही मार्गाने देशाची सत्ता आपल्या हातात, आपल्या जमातीच्या, आपल्या जातीच्या, आपल्या धर्माच्या हातात यावं, एवढ्यासाठी सोडलं तर बहुतेक दुसरा कुठलाही अर्थ त्यातनं निघताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला असं पाहायला मिळते, मी एकदा एका मोठ्या उद्योगपती भंवरलालजी जैन, जे जैन इरिगेशनचे मालक होते, त्यांच्या इथे जैन हिलवर गेलो होतो. सहज आम्ही बोलत बसलो होतो, असाच विषय निघाला. ते म्हणाले की माझ्या मुलांना मी सांगतो की मुलं अजूनही समजत नाही, असं म्हणत होते. काय सांगत होते? अरे तुम्ही लोक 4-4, 5-5 मुलं जन्माला घाला, मुली असो मुलं असो जन्माला घाला. मी म्हटलं का? का तर सामर्थ्य आहे. एक एक मुलगा 2-2, 4-4 फॅक्टरी जरी उघडला तर 10,000 लोकांना काम देईल. देशातली बेरोजगारी दूर करण्याकरता मदत होईल. सामर्थ्यवान आहेत, त्यांनी छोटी विचार करू नये, ही त्यांची विचार होते. मी एवढ्यासाठीच या गोष्टी सांगत होतो की आपण आज कुठे आलो. त्या राखी पौर्णिमा साजरा करायचं म्हणतो, आज राखी बांधायला बहीणच नाही घरात. राखी बांधायला बहीण कुठे आहे घरात? बऱ्याच लोकांच्यात. काही लोकांच्यात बहिणी आहेत, भाऊ नाही बांधायला. देशाची स्थिती बघून बऱ्याच लोकांनी निर्णय घेतले, योग्य आहे. पण योग्यतानुसार आपली सामर्थ्य किती, आम्ही आमच्या पोराबाळांना उत्तमातली उत्तम शिक्षण देऊन अत्यंत चांगलं संस्कारी बनवून आणि उद्योग व्यवस्था निर्माण करून देशाच्या विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावणारी पिढी आपण तयार करत असू तर निश्चितच 1 नाही 2 असतील तर उत्तम आहे, 3 असतील तर उत्तम.
अन्यथा काहीही सामर्थ्य नसताना आणि नातंही राहत नाही. आमची लोक पूर्वी ही पौर्णिमा तेव्हा तयार झाली किंवा हा सण तेव्हा तयार झाला जेव्हा एका परिवारात खूप मुलं राहत होते. अविभक्त परिवार असायचे. अविभक्त परिवारामध्ये आपलं भाऊ, चुलत भाऊ, चुलत भाऊ ही सगळी एकत्र राहत होती. कारण आजच्या लोकांचीच भावंडे सगळी एकत्र राहत होती. आणि मग त्यांच्या घरात 50-100 लोकांचा परिवार असायचा. आत्ता अविभक्त कुटुंब म्हणजे संयुक्त परिवार म्हणजे किती असते? संयुक्त परिवार म्हणजे नवरा बायको एकत्र राहिले तरी नशीब. आई बाबा राहिले बाजूला. काही लोक म्हणतात नवरा बायको 2 मुलं असतील तर त्याला संयुक्त परिवार म्हणावं, अविभक्त परिवार म्हणावा. काही लोक म्हणतात की नाही, नवरा बायको जरी एकत्र राहिले मरेपर्यंत तरी त्याला संयुक्त परिवार म्हणावं. डेफिनेशन हळूहळू ही व्याख्या बदलत चालली. पण जे असेल, भारत असाही एक देश आहे, मानलेले भाऊ आणि मानलेले बहीण या आपल्या सख्या बहिणीपेक्षाही जिव्हाळ्याची असतात. भाऊ किंवा बहीण. माता यशोदाला जन्म द्यावा लागला नाही, पण बाळ मानली. आणि बाळ कृष्ण यशोदा जन्म दिली नव्हती तरी तिला माता मानला. देवकीपेक्षाही तिच्यावर जास्त श्रद्धा, निष्ठा, प्रेम यशोदेवर होता. आपला एक देश आहे असा, आगळा वेगळा एक देश आहे. इथे हे शक्य आहे. आपण विदेशात गेलात, युरोप अमेरिकेसारखे पाश्चात्य देशात गेलात की नात्याचा संबंध काय नाही. जसं जनावरांचं नातं असते तसं त्यांचं नातं असतं. जनावरांचे नातं किती दिवसापर्यंत असते? माय लेकीचा संबंध किती दिवस असते? दूध पिईपर्यंत. दूध सुटले, वासरू आईला ओळखत नाही, आई वासरूला ओळखत नाही. घरट्यात चोचीने जोपर्यंत अन्न पाणी भरवते बाळाला तिथपर्यंतच मायलेकाचा संबंध असतो. आणि एकदा स्वतंत्रपणे ते उडायला लागले की नंतर ते कधी संबंध ठेवतच नाही. जसंही पशु पक्षी जनावरांचे संबंध आहेत, अशाच पद्धतीने आजही जीवन जगणारी एक मोठी पिढी देश विदेशात पाहायला मिळते. त्यांच्या दृष्टीने आमची संस्कृती ही अत्यंत असभ्य. एकत्र राहतात 100-100 वर्ष आणि 100-100 वर्ष एकच बायको एकच नवरा म्हणजे काय? अत्यंत मागासलेले लोक. मग पुरोगामी काय? पुरोगामी म्हणजे प्रत्येक 2-2 वर्षांनी 1.5 वर्षांनी बायको बदलणं, नवरा बदलणं ह्याला पुरोगामी म्हणतात. म्हणजे सुधारित विचारलेले लोक, हे प्रगतीपर विचारवाले लोक. कोणतं योग्य की अयोग्य त्यांच्यावरच सोडून द्यावं. पण आपली सभ्यता, आपली संस्कृती की नातं टिकून राहायला पाहिजे. नातं जे समाधान देते ती समाधान अन्य कशातही मिळत नाही. अजूनही आपल्या देशात म्हणा बघा, लोक एरवी मारामारी केलेले असतात. इलेक्शन मधल्या भावकीचा एक उभा राहिला, कोर्टात केस पण चालू असतात एकमेकांच्या विरोधात. भावकीतलं उभं राहिलं, अरे आपल्याला त्यालाच मतदान करावं लागणार म्हणतात ते. समोरचा माणूस त्याचा कितीही नाही आपल्या भावकी सोडून जाता येणार नाही. मारामारी केलेत एकमेकांना, काट्या कोराडीने ठोकलेले आहेत.
तर नाही नाही नाही, आपली जात सोडून जाता येणार नाही. हे चांगलं की वाईट माहीत नाही मला, पण आपल्या गावात हे पाहायला मिळतात. शुभ कार्याला जातील नाही जातील, पण अशुभ कार्याला नात्यातल्या कोणी असू द्या पण चुकवणार नाही. का? हे नातं मजबूत ठेवायचं. आमच्या देशात असं म्हणतात, आपल्या समाजात असं म्हणतात, अरे आपली भांडणं झाले ना, शुभ कार्याला नाही जायचं, पण अशुभ कार्याला काय बोलवायचं असते का? आपलं आपण जायचं असतो. शुभ कार्याला आमंत्रण असतो, अशुभ कार्याला आगंतुक म्हणून आपणच जायचं असतं. आणि त्याला कोणी चुकवत नाही आपल्या देशात अजूनही, कितीही वाईटपणा असू. का? नातं जपायचं असतं. वरवर जरी आपण कितीही त्याचा विरोध करत असला तर आतून त्याला जपायचा प्रयत्न करत असतो. आणि ही नातं सुरक्षित ठेवण्याकरता भरपूर सणवार निर्माण करून आपली लोकांना एकत्रित ठेवण्याकरता आमच्या पूर्वजांनी बऱ्यापैकी व्यवस्था करून ठेवलेली. मग ते गर्भसंस्कारापासून अंत्येष्टीपर्यंत नातं गोळा करायचीच हे सगळे सण आहेत. हे गर्भसंस्कारापासून अंत्येष्टीपर्यंत प्रत्येक संस्काराच्या वेळी सगळ्या नातेवाईकांना बोलवायचं, जीव घालायचं, दुसरं काही काम नाही. गोड गोड जेवण करवायचं. हे नातं टिकवण्यासाठी केलं. याशिवाय हे 16 संस्काराव्यतिरिक्त सण उत्सव जे आहेत, वेगवेगळ्या चैत्रापासून फाल्गुनापर्यंत असू दे ना बाबा. आता मी एवढा मोठा माणूस समोर बसलोय आणि एवढ्या मोठ्या माईकवर बोलतोय, तुम्हाला ऐकू जाईना आणि लक्ष मात्र त्याच्याकडे, आणि तेही बघते हे कितपत परमार्थिक आहेत. बघूया यांना, ह्यांची निष्ठा किती आहे, श्रवण मनन निधिध्यासन करण्याची निष्ठा किती आहे, एकदा तपासूया म्हणते. ते कळलं त्याला, मी ह्यांच्यापेक्षा कितीतरी पट्टीने बरं आहे असं त्याला वाटलं. आता काय म्हणत होतो? काय म्हणत होतो? नाती टिकवायचं झाले, पण त्यात काय म्हणत होतो? त्यात कुत्रा आडवा आला. असा कुठलाही आडवा आलेले त्याला आवडत नाही. आपलं नातं टिकली पाहिजे, आपलं नातं मोडता कामा. याकरता सण उत्सवांची निर्मिती केली. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत. चैत्र पौर्णिमा ही आमची उत्सव आहे. हनुमान जयंती येते तिथे. चैत्रामध्येच रामनवमी येते आमची. चैत्रामध्ये प्रतिपदा येते, चैत्र शुद्ध प्रतिपदा येतो. चैत्रामध्येच आमच्या देशातील अनेको महापुरुषांची जयंत्या येतात. कशासाठी? हा सर्व संसार, सगळी माणसं जोडण्यासाठी, नातं टिकवण्यासाठी. नातं पारिवारिक नातं आहे, नातं कौटुंबिक नातं आहे, नातं सामाजिक नातं आहे, आणि नातं देशातील राष्ट्रीयतेची नातं आहे. आमच्याकडे 3-4 प्रकारची नाती आहेत. पारिवारिक म्हणजे ज्या परिवारात आम्ही जन्माला आलो, आई बाबा मुलं मुली भाऊ बहीण जे काय असतील हे. कौटुंबिक म्हणजे आमची भावकी. त्याच्यानंतर सामाजिक, एक समाज असतो. जी जी कारागिरी काम करणारी एक एक ज्ञाती आहे, ते जातीची एक नातं आहे. ज्ञाती म्हणजे जी काम चांगल्या पद्धतीने जाणणारी आणि करणारी आहे त्यांची एक ज्ञाती, आणि ती ज्ञाती काय झाली? जाती झाली. ते जातीचं एक नातं असतं. यानंतर गावचं एक नातं असतं. आम्ही अमुक गावचे, बस
आपल्या गाववाल्यांना दुसऱ्या गाववाल्यांनी कोणी काही त्रास देऊ नये, नावं ठेवू नये, याचा खूप अभिमान असतो गावाला. मग नंतर आपण आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा नातं सांभाळतो. कधी कुठे गेला ना एखादा माणूस, कुठला गावचा? कोल्हापूरचा. अरे मी कोल्हापूरचाच आहे ना. हे नातं म्हणतात. बाहेर गेलो, कुठला? महाराष्ट्राचा. मग एकाचा गाव नागपूर असते आणि एकाचा गाव बांदा असतो, सावंतवाडीजवळ. तरी त्यांना वाटते की आपण एकच नात्यातले आहोत. परराज्यात गेल्यानंतर, परदेशात गेल्यानंतर मग एक काश्मीरचा असतो, एक कन्याकुमारीचा असतो, तरी त्यांना वाटते की आपण एकच आहोत. हे नातं, याला नातं म्हणतो. ही नातं तुटावं असं कोणाची अपेक्षा नाही. ही नातं का? ही नातं नेहमी आम्हाला सुरक्षित भावना आमच्यात निर्माण करते. आम्ही नातं का सांभाळायला बघतो? नातं हे माणसांना सुरक्षेची भावना देते. उगाच नाही आहे ते. नात्यामध्ये संरक्षणाची भावना आहे, संरक्षणाची हमी आहे, संरक्षणाची कृती आहे, सगळे येतात नात्यात. हे सगळे आहे. म्हणून ते टिकून राहायला पाहिजे. नातं असेल मजबूत, कोणाला घाबरायचे काम, कोणाला घाबरायचे काम. यासाठी नातं टिकवायला पाहिजे. हे टिकवण्यासाठी सुद्धा आमच्यात वेगवेगळी व्यवस्था केली. कौटुंबिक नातं टिकवण्यासाठी, पारिवारिक नातं टिकवण्यासाठी, सामाजिक नातं टिकवण्यासाठी वेगवेगळे सणांची निर्मिती केली. मग ते सण रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, दिवाळी असेल, पंचमी असेल, आणि मग मकर संक्रांती असेल, दशमी असेल, विजयदशमी, किंवा आमच्या गावातली यात्रा उत्सव असतील, आमच्या क्षेत्रावरची सोहळे असतील, किंवा आमची कुंभमेळे असतील. कुंभमेळ्यात 10-15 कोटी लोक. पंढरपूरला निघालो आम्ही वारीला, 10-20 लाख लोक, एक शहर चालतो. काय नातं? पांडुरंगांची आम्ही भक्त आहोत, एकच नातं. जात पात भाषा बिषा सगळी गेली, एकच नातं आमचं देवाचा. आम्ही एकच देवाची भक्त आहोत, मुलं आहोत. ही नातं आमची. या नात्यासाठी सर्व काही करतो. घरावर तुळशीपत्र ठेवून आलं या नातं टिकवण्यासाठी. काय व्हायचं होऊ द्या, पिकायचं पिकू द्या, नाही तर राहू द्या, वारीला जाऊन यायचं. एवढी निष्ठा आहे ते. दुसऱ्याला वाटत असेल ते मूर्खपणा आहे. हा, मूर्खांच्या डोक्यात मूर्खपणाचाच विषय येतो, दुसरा काय येणार आहे? ज्याला मूर्खपणा वाटतो तो एक मूर्ख असतो. का? कधी कधी असं असते, वराहाला स्वर्गात नेला तरी सुद्धा त्याचा विचार काय बदलत नाही. तिथे जाऊन काय शोधतं म्हणे ते? कोणी रस्त्यावर बसलेच नाही, ती शोधत असते. का? त्याला वाटतं की तिथेही गेल्यानंतर रस्त्यावर बसावं आणि मला तीच खायला मिळावं. स्वर्गात गेला तरी विष्ठा शोधत असतो. तसं काही लोक स्वर्ग म्हणजे ही पंढरीला गेले तरी सुद्धा तिथे दोष शोधत असतात, म्हणजे ते विष्ठा शोधत असतात. स्वतःला तथाकथित विचारवादी समजत असतील जरूर ते, पण त्यांची वैचारिक क्षमता त्या विष्ठेपेक्षाही खराब असते. त्यातनं निर्मिती काय होत नाही, निर्नाम करण्याची सर्व विचार असतात. असं ज्यांची त्यांच्याबरोबर. हे आज जे आपण नातं बघतो, ही एक भाऊ बहिणींचं नातं, हे राहायला पाहिजे टिकून असं आपल्याला वाटतं. पूर्वी ही नातं टिकवायचं असेल तर हे टिकवायचं कोणाकोणाची आपत्ती आहे, त्याला त्रास कशापासून, नातं कशापासून टिकवायचं?
नातं नाश करणारी घटना कुठली कुठली आहे? नातं कशामुळे? नातं स्वार्थामुळे जात असतं. स्वार्थामुळे नातं संपतं. नातं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराला आम्ही बळी पडलो तर नातं विसरते का? कामांध बनला, क्रोधांध बनला, मोहांध बनला, मत्सरांध बनला, मदांध बनला, आंधळे बनतो. आमच्यावर आमची शत्रू स्वार झाले, काही दिसत नाही. यथार्थ दिसणं बंद होते आणि अयथार्थ व्यवहार सुरू होतात. नातं नष्ट होण्याचं कारण आहे स्वार्थ. षड्रिपूंचं आमच्यावर आरोहण, आरूढ होणे, आमच्यावर स्वार होणे. एवढंच नाही, नातं अविचाराने संपते. विचार जर बदलली आमची, अविचार मनात निर्माण झाला, नातं संपतं. अविचाराने नातं संपतं. एवढंच नाही, सहवासाने नातं संपतं. करू नये त्याची संगत केले की आमचं सर्व बदलते. सहवासाने संपतं. नातं खाण्यापिण्याने संपतं. निषिद्ध पदार्थांची सेवन केली की नातं लक्षात राहत नाही. निषिद्ध पदार्थ म्हणतो मी. निषिद्ध पदार्थ माणसांचे मस्तकात चढले एकदा, झाले एकदा व्यसन, मग कोणाचा कोण काय नाही. निषिद्ध पदार्थांच्या मागे लागले. नातं संपण्याकरता खूप सारे गोष्टी कारण आहे. नातं टिकवायचं कशाने? नातं टिकवायचं कशाने? नातं टिकवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा संस्कार. कुठली गोष्ट असेल तर संस्कार सगळ्यात महत्त्वाचा. ज्याच्याकडे संस्कार नाही त्या माणसाला सारखं आपण किती सांगून उपयोग होत नाही. ते सारखं भटकत राहतं. का? संस्कारांचा अभाव. कारण कोण? आम्हीच घरातली माणसं. वारंवार का सांगावं लागतं? असं नाही वागायचं बाळा, असं नाही करायचं बाळा. आम्ही सांगतो. काय झालं? स्वार्थी बनला. स्वार्थी बनला का बनला? आम्ही कुठेतरी त्याला स्वार्थ आणि संकुचितपणाची शिकवण दिलेली आहोत. किंवा त्याच्या समोर आम्ही असं वागून दाखवलेले आहोत. आता आमचं अनुकरण करायला लागलेले आहेत ते. मुलगी असो, मुलगा असो, भाऊ असो, बहीण असो. अभाव. एवढंच नाही, हे जी नातं संपते त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं ना, वैचारिक बदलाव कारणीभूत असते. व्यवहारातील विचार कितीही विचार बघा, विचार दोन प्रकारचे. एक नातेसंबंधी विचार आहे, दुसरं बाहेरच्या आजीविकेसाठी करावं लागत असलेले व्यापार, व्यवहार, उद्योग, नोकरी इत्यादी संबंधितलं एक विचार. त्याचा परिणाम ह्याच्यावर कधी पडू नये एवढी काळजी प्रत्येक परिवाराने घ्यायला पाहिजे. आमच्या ज्या पारिवारिक संस्कार आहेत, संस्कार आमच्या उद्योग व्यवसायात आम्ही ऊर्ध्वगतीला गेलो किंवा अधोगतीला गेलो तरी आमच्या पारिवारिक संस्कारामध्ये भेदभाव किंवा पारिवारिक संस्कार क्षीण होतील असं कधीही आपण वागू नये. ही आपण काळजी घ्यायला पाहिजे. कोणाकोणामुळे जातात संस्कार? आम्ही कोणाकोणामुळे आमची ही नातं तुटते? मित्रांमुळे तुटते कधी कधी. आम्ही ज्यांना मित्र म्हणतो ना, मित्रांमुळे तुटते.
शत्रूंमुळे तुटते, हितशत्रूंमुळे तुटते. दिसायला हितकारक असं वाटतात, पण ते आतल्या आत शत्रुता साध्य करू पाहत असतात, त्याच्यामुळे तुटत असतात. मी मगाशी म्हटलं आपल्याला की ह्या षड्रिपू आमच्यावर स्वार झाले की आम्ही रस्ता सोडतो. निसर्ग कधी कधी प्रतिकूल झालं की त्या प्रतिकूल निसर्गात मानसिक कच्चीकरण होतो, बौद्धिक अधपतन होतो आमचा. का? गांजलेला माणूस, गांजलेला माणूस, जाऊ दे तिकडे, आता काय नाही असं म्हणतो. तो कोण आहेत आमचे काय? कधी कधी असं होऊ शकतं. अशा वेळी आम्ही आमच्या संस्कारांचे रक्षण करणं गरजेचे आहे. नातं टिकवण्याची गरज आहे. किंवा व्यवहार हे जे आहे, सांस्कारिक व्यवहार हे टिकवण्याची गरज आहे. दुष्ट लोकांमुळे नष्ट होत असते आपली नातं. कधी कधी दुष्ट लोक, समाजातली उपद्रव मूल्य असणारी लोक, औपकारिक मूल्य असणाऱ्यांची ऱ्हास करू पाहतात, त्यांची अधःपतन करू पाहतात आणि ते प्रयत्नशीलही असतात. त्याच्यामुळे सुद्धा आपलं नष्ट होत असतं. किंवा कधी कधी अनारोग्यकर स्पर्धेत उतरलो, मग तो संपत्तीचा संग्रहाचा असेल किंवा प्रदर्शनाचा असेल, नातं संबंध खराब होतात. कधी कधी आजाराने जर ग्रासलो, अशा वेळी ज्या पद्धतीने परस्परांबद्दल संवेदनशीलता असायला पाहिजे, त्या संवेदनशीलतेचा अभाव जर निर्माण झालाच कुठेतरी, नातं संपलं असं समजा. लहान असो मोठे असो, संवेदनशीलतेचा अभाव ज्या क्षणाला आमच्या मनात बुद्धीत तयार होतो, त्यावेळी आम्ही सगळी नातं विसरून जातो. नातं टिकवायचं कसं? कोण टिकवावं? ते नातं टिकवायचं कसं? केवळ भाऊ बहिणीचेच एवढीच नाही आपण विचार करत, एकूण नातं टिकवायचं कसं? कशाने टिकवता येईल? अन्न वस्त्र आवास कमी असेल तर देऊन. ज्यावेळी माझ्यातल्यांना खायला कमी आहे, तेव्हा मी त्यांच्या आश्रयाला जायला पाहिजे. त्यांना वस्त्र, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेपायी मला जितकं त्यात योगदान देता येईल ती दिली पाहिजे. आणि ज्यावेळी आजारी असतील त्यावेळी चिकित्सा आणि औषधासाठी आणि त्याबरोबरच सांत्वनासाठी, कधी कधी चिकित्सेसाठी आमची अपेक्षा नसते, औषधासाठी आमची अपेक्षा नसते, केवळ आणि केवळ नात्यातले पाहत असतात, हे मला बघायला येतात की नाही येतात. वाढदिवस असेल, मला यांची शुभेच्छा येते की नाही येते हे बघत असतात. अरे माझ्या शत्रू लोकांनी मला शुभेच्छा दिली आणि माझ्या जवळच्यांनी दिली नाही, मग हे काय नातं म्हणायचं का? त्याच्या मनात भेद सुरू झाला, क्षीण होणार. का? कधी कधी एवढा कमजोर ठेवू नये बुद्धीला. म्हणून संवेदनशीलता अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशीलता जोपर्यंत आहे तोपर्यंत नातं मजबूत राहतं. कोणत्याही प्रकारची नातं टिकवण्यासाठी वेळ आल्यास आश्रय देणं गरज असेल तर आश्रय द्यावं. कोणत्याही प्रकारचे आश्रय असेल, आश्रय द्यावं. संरक्षणाची गरज असेल तर त्यांना संरक्षण, आपल्या हातून ज्या पद्धतीचे रक्षण देणं आवश्यक आहे, संरक्षण देणं आवश्यक आहे किंवा अपेक्षा आहे, त्या अपेक्षानुसार
संरक्षण द्यावं. सांत्वन समाधानाची अपेक्षा असेल तर तो जरूर द्यावं. माणूस कष्टाच्या काळात एकाकीपणा अनुभवत असतो. त्या एकाकीपणा दूर करण्याचा प्रयत्न नात्यातल्याने करणं अत्यंत गरजेचे. ते कोणत्याही प्रकारची नातं करणं गरजेची असते आणि अपेक्षित असते. म्हणून माणसांची परीक्षा कधी कधी होते. पती पत्नीची परीक्षा कधी होते. खरा पती आणि खरी पत्नी हे कधी कळणार. दारिद्र्यामध्ये त्यांचं घरात दारिद्र्य यावं. दारिद्र्य आल्यानंतर कोण कोणाला टाकून जातो त्याच्यावर कळते. दारिद्र्य आल्यावर धनवंतांबरोबर सगळ्यांची नातं ठीकठाक आहेत. दारिद्र्यात राहतील का. भावबंद माझी आहेत की नाही हे कधी कळणार. आमच्यावर दुसरं कोणतरी चाल करून आल्यावर मी दारिद्र्यात आहे आणि माझ्यावर चाल करून आले तर भावकी माझं जिवंत आहे की गेलेले ही त्याच वेळी त्याची परीक्षा होत असते. मित्राची परीक्षा कधी होते. आपत्काळ माझ्यावर ज्या क्षणाला येतो त्या क्षणाला माझ्या आपत्तीला माझ्या बरोबर उभा राहील तर तो माझा मित्र. मित्रांची परीक्षा ही आपत्काळात होते. मुलांची परीक्षा कधी होते. आई वडील वृद्ध झाले असतील, अगतिक झाले असतील, त्यावेळी त्यांच्याकरता किती वेळ ते देतात, किती वेळ त्यांच्याजवळ येऊन उभे राहतात, याच्यावर ह्यांची मुलांची परीक्षा होत असते. खाण्याकरता सगळे आहेत, पिण्याकरता सगळे आहेत, मजा करण्याकरता सगळीच आहेत. ही परीक्षा होत असते. ऐश्वर्याची ही परीक्षा अशीच होत असते. ऐश्वर्याची ही प्रतीक्षा अशीच होत असते. राजनीतिज्ञांची परीक्षा कधी होत असते. मतदारांची परीक्षा कधी होत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपले कधी म्हणतील, आपलं कधी म्हणावं हे त्यावर अवलंबून आहे. म्हणून संवेदनशीलता कोणत्या कोणत्या वेळी कशा पद्धतीने प्रकट होतो त्यावर आपलं नातं टिकून असतं, अवलंबून असतं. एवढंच नाही, वेळ पडल्यास विद्या आणि बुद्धी देऊन संरक्षण करावं. विद्या देणं म्हणजे त्याला जे शिकवणं गरजेचे आहे. माझ्याकडे असलेली माझी कला, माझी ज्ञान मी देऊन. बुद्धी म्हणजे हे योग्य आहे हे अयोग्य आहे हे सांगून. नाहीतर बरीच लोक म्हणतात प्यायला लागले तर आणखीन एक चाराने दे, आणखीन थोडं पिऊ दे, जाऊ दे खड्ड्यात. समाधान वाटते, बरं वाटते, एकदा गेलंही. हे रक्षण नव्हे, संरक्षण करण्याचे. आणि गरज रक्षण करण्याची तेव्हा असते जेव्हा माणूस भयग्रस्त झालेले असतो, भीतीचे छायेत वावरत असतो. अशा वेळी अभय हस्त देऊन त्यांचं नातं सिद्ध करावं. अरे भैया मी आहे ना तुझ्या मागे, अरे दीदी मी आहे ना तुझ्या मागे. आम्ही कधी कमी पडणार नाही तुमच्यासाठी. द्यायचं राहू द्यावं, पण कमीत कमी देण्याची 2 गोड गोष्टी तरी करायला काय बिघडलं. 2 गोड गोष्टी करायला तरी. 2 गोड गोष्टी केल्याने, फाटीवर नुसता थाप मारल्याने माणसांमध्ये 10 हत्तींचं बळ येतो. आणि याच्यासाठी काय पैसे लागतात थोडं. हे नातं टिकवायची पद्धत आहे, टिकवायची पद्धत आहे. कोणी कसं टिकवावं. एवढंच नाही, नैसर्गिकरित्या अनैसर्गिकरित्या कधी कधी नात्यात
अंतर निर्माण होत असेल तर प्रयत्नपूर्वक ते पुनर्स्थापित करण्याकरता अशा पद्धतीची सणांची, केवळ माणसांसाठी नव्हे, शरणागतांसाठी स्वतःची प्राण देणाऱ्यांचा देश या. राजा जिमूतवाहन असतील, राजा रंतिदेव असतील, त्यांच्याकडे संरक्षणासाठी आलेल्या पक्षांसाठी स्वतःची प्राण वेचण्याची तयारी केली होती राजा रंतिदेव. एका कबुतराच्या मागे शिकारी करायला, एक शिकारी शिकार करायला येतो. शिकार करायला आल्यानंतर आपला रक्षण व्हावं म्हणून राजा रंतिदेवाजवळ जाऊन कबूतर थांबतो, म्हणतो माझा प्राण वाचवावा. आपण राजा आज सगळ्यांचे रक्षण करता, माझंही रक्षण करा, घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. शिकारी आला, तो माझे द्या म्हणाला, मला त्याच्या पाठलाग करून आलोय मी, शिकार माझी येते. तू भक्षक आहे, मी रक्षक आहे. नाही नाही, माझा अधिकार आहे, तुम्ही अन्याय नाही करू शकणार. राजा जरी असला, हे शिकाऱ्यावरचा अन्याय होईल, मी त्याच्यावरच आजीविका करणारा माणूस आहे, मग माझे रक्षण नाही करणार का तुम्ही? माझा भोज्य आहे ते, माझे रक्षण नाही करणार का? तेव्हा राजा रंतिदेव म्हणतो, तुला मांसच पाहिजे ना, चल माझ्या मांडीचा काढून देतो, किती पाहिजे? किती पाहिजे? एका पारड्यामध्ये कबूतर ठेवतात, एका पारड्यामध्ये राजा स्वतःचा मांस कापून लावतो तिथे, हे घे त्याच्या बदल्याला. पारडं वर येतच नाही, पक्षी एवढी एवढी, राजांची एवढी मांडी कापून लावले तरी सुद्धा पारडं वर येत नाही. शेवटी राजा स्वतः बसतो त्या पारड्यात, तेव्हा तिकडचं वर उचलले जाते, राजांची पारडी खाली जाते. राजा म्हणतो, मी पूर्णतया तुम्हाला समर्पित झालो, मला कापून तरी काय, कामाला तरी लाव, दोन्ही कर, मी तुझ्या अधीन आहे, कारण तुझ्या स्वाधीन आहे, मी तुझा आता आश्रित आहे, माझा आश्रयदाता तू आहेस आता. तेव्हा जेव्हा राजा रंतिदेवाने पूर्ण स्वतःचं समर्पण केला, तेव्हा शिकार होता तो शिकारी जो होता तो शिकारी नव्हता, साक्षात भगवंतच ह्याची परीक्षा करण्यासाठी आला होता की हा राजा किती संवेदनशील आहे, आपली प्रजा आणि राज्यातल्या सगळ्या जीवसृष्टींच्या प्रती किती संवेदनशील आहे. आणि नातं केवळ माणसांशीच असतं असं नाही, प्राण्यांबरोबर सुद्धा माणसांची नातं किती सुमधुर असते. कोंबड्यांबरोबर नातं असते, मांजरांबरोबर नातं असते, पोपटाबरोबर त्यांचं नातं आहे, त्याचं कुत्र्याबरोबर नातं आहे, गाई म्हैशीबरोबर नातं आहे, घोड्याबरोबर नातं आहे, हत्तीबरोबर नातं, ज्यांची ज्यांच्याकडे जे जे आहेत ना त्यांच्याबरोबर पारिवारिक संबंधाबरोबरच प्राण्यांचाही खूप लळा लावून घेतलेले असतात खूप लोक. पण अत्यंत दुर्दैवाची एक गोष्ट म्हणजे आई वडिलांना कुठेतरी कोपऱ्यात टाकून कुत्र्यासाठी एसीचे रूम बनवलेले जे लुच्चे आहेत ते काही ह्या नात्यातली म्हणता येणार नाहीत. त्यांना कुत्र्यासाठी छोटी रूम बनवून त्याला एसी लावणारी आणि आईबाबांना अडगळीत कुठेतरी टाकून देणारी, असं नाही म्हणता येणार की अत्यंत संवेदनशील माणसं आहेत. नाही, ही सगळी ताळतंत्र सोडून दिलेली माणसं आहेत. त्यांना कुत्र्यावर प्रेम आहे असं म्हणता येणार नाही. जन्म दिलेल्या आई वडिलांपेक्षा कुत्र मोठं होऊ शकतंय का? कुत्र्यावर जरूर प्रेम करायला पाहिजे. कुत्र इमानदार प्राणी, ह्याच्यात कोणीही हरकत घेण्याचं कारण नाही. परंतु आई वडिलांची प्रती ही भावना कदापिही समर्थन करण्यायोग्य राहणार बिलकुल नाही. मी खूप लोकांना बघितले, कुत्र्यांची देखभाल खूप चांगले करतात, पण आईबाबांची देखभालही त्यांच्या आई वडिलांची पण बघितले. तोंडावर बोलत नाही, पण आता सभाच आहे त्यामुळे बोलायला हरकत नाही. लागतेच ते जाऊन तर आत्ता पोचते, तिथे पोचायला पाहिजे. आणि तिथेही जेवढा शक्य आहे तेवढा आम्ही तिथेही सांगतो
अरे कुत्र्याचं जी व्यवस्था केली त्याचा फक्त 10% जरी केले असते तर आई बाबा तुला स्वर्गात घेऊन गेले असते. अशी माणसं. तेव्हा एकाप्रती मानवीयता, एकाप्रती दानवीयता हे दुटप्पीपणा आहे माणसांची. दुतोंडी प्राणी म्हणतात माहिती आहे का? हे एक तोंड आहे आणि ही एक तोंड आहे. दुतोंडी म्हणतात ह्यांना. हेही एक चेहरा आहे आणि हे एक चेहरा आहे. वागणूक दुटप्पीपणाचा आहे. कधी चांगुलपणा दाखवायचा आणि कधी कुत्र्याप्रती इतका संवेदनशील असणारा आई वडिलांप्रती इतकं कठोर का झाला? का आई वडिलांनी जन्म दिले ते काय पाप केले? आई वडिलांनी विद्या दिली काय पाप केले? आई वडिलांनी आपला घास काढून तुला भरवले हे काय पाप केले? आई वडिलांनी नोकरीला लावले, उद्योग व्यवसाय तुझ्या हातात दिले काय पाप केले? हा, जरूर कठोर बोलले असतील. कोणत्या तरी व्यवहाराप्रती सजग करण्यासाठी कठोर बोलले असतील. कधी कधी तुझ्या पत्नीला साथ देण्याऐवजी बहिणीला साथ दिलेही असतील, नाही असं नाही. स्वाभाविक आहे, व्यवहारात होत असते. हे समजून घ्यायचं असतो थोडा. आणि त्याच्याकरता मी दंड देईन ह्यांना, हे योग्य नसते, योग्य नसते. कृतज्ञता भाव सदाकाळ मनात असणं गरजेचे. पण जेव्हा स्वार्थ केंद्रित बनतो तेव्हा भाऊ भाऊ राहत नाही, बहीण बहीण राहत नाही. मी लोककथेतली एक कथा वाचत होतो. भाऊ पंचमीला बहिणीला आणायला गेला होता. बहिणीला आणायला गेला. पूर्वी बैलगाडी घेऊन जात असत. बैल सजवून झूल घालून बहिणीच्या सासरवाडी गेला. तेही म्हणाले घेऊन जा बाबा. श्रीमंत होते ते, बहिणीची लोक श्रीमंत होती आणि हा जरासा साधारण स्थितीत होता. बहिणीला घेऊन येत होता. येता येता वाटेत दुपार झाला आणि दुपार झाल्यानंतर बहिणी म्हटली जेवण आणले दादा, झाडाखाली बसूया आणि जेवूया, आणि मग नंतर जेवून तोपर्यंत जनावरांनाही म्हणजे बैलांनाही थोडासा चारा घाल, तेही खातील आणि पाणी पितील आणि आपणही थोडा आराम घेऊन पुढे जाऊ. उतरले. झाडाखाली उतरले. उतरल्यावर बैलांना चारा घातला. बहीण म्हणाली दादा इथे कुठेतरी जवळपास पाणी आहे का बघा. तो पाणी बघायला गेला. दूरवर कुठेतरी एक विहीर होतं, तिथनं पाणी घेऊन येतो. येता येता डोक्यात त्याच्या विचार आला, बहिणीच्या अंगावर दागिने भरपूर आहेत. भरपूर म्हणजे अर्धा किलोने. पूर्वी सोन्याला काही किंमत नव्हतं. भरपूर दागिने म्हणजे माणसंच दिसत नव्हते एवढी दागिने असायची. आणि दागिन्यांचे स्थानही तसं बनवले आपल्या लोकांनी होते. त्याच्या डोक्यात विचार आला, ते कर्जवाले सारखे सारखे पैसे मागायला येतात, अमुकांची देणं आहे तोही सारखा मागायला येतोय, आणि आपल्या संसारालाही आता पैसे कमी पडायला लागलेत. मग काय करावं? ते बहिणीचे सगळे काढून घेतले तर काय होईल? काढून कसं घ्यायचं? मारूनच टाकायचं म्हटलं, मनात आला त्याला. आता कोण विचारणार आहे? आता बैलगाडी घेऊन आलोय, मारून टाकायचं विहिरीत. पाणी आणायला गेली होती, पडली म्हणून सांगायचं. असं म्हणून आणलेले पाणी वाटेतच सांडला आणि म्हणाला दीदी ते पाणी काय आणण्यासारखं नाही आहे, तिथेच जाऊया म्हणाला. भांडी पण टाकला तिथेच. गेलो होतो, पाणी भरून वर काढत होतो, तेवढ्यात निसटलं, ते विहिरीतच गेलं. तिथेच जाऊ आणि तिथेच जेवू म्हणाला. बहिणीला घेऊन तिथे गेला. विहिरीच्या किनाऱ्यावर बसून दोघेही जेवले. जेवल्याबरोबर त्याच्या डोक्यात विचार आला, इथेच एक मोठा धोंडा घालावा आता बहिणीच्या डोक्यावर. ती बसली होती बिचारी विहिरीच्या. तिच्या मनात हे पापच नाही ना,
दादा मला बोलवायला आलाय आणि मी माहेरी चालले आईला भेटायला, बाबाला भेटायला, एवढंच तिच्या मनात. कधी जाऊन पोचेन लवकर आणि कधी सगळ्यांचं दर्शन कधी होईल, या विवंचनेत ती होती. आणि ती बसली होती, असून जेवत होती. हा लवकरच उरकला आणि मोठं धोंड घेतला आणि घालावं म्हणून पाठीमागून गेला आणि असा डोक्यावर घालायचं म्हणून धोंड उचलला. उचलून आता घालणार तेवढ्यात त्या धोंड्याखाली साप होता. सापाने पटकन त्याला चावलं, सर्पदंश झाला आणि त्याच्या हातातला दगड खाली पडला. पडल्याबरोबर बहिणीने वळून बघितले मागे. दादा, हे काय केलंस तू? हे काय करतोयस तू? पश्चाताप खूप झाला होता, कारण मनात जो पाप आलेला होता, बहिणीला मारून टाकावं आणि सगळी संपत्ती घ्यावं, या क्रूर कृत्याला शिक्षा निसर्गानेच दिली होती, देवानेच दिली होती. देवाने साप निर्माण केले. देवाने न्याय कसं असते, देवाच्या राज्यात न्याय निश्चित असतो. कधी लवकर भेटतो, कधी उशिरा भेटतो, एवढंच. पण न्याय निश्चित असतो. याला लवकरच भेटले, म्हणजे कुकृत्य करण्यापूर्वीच त्याला निसर्गाने संपून टाकला. साप चावलेला, तडफडत होता, नाग साप होता, जगणं मुश्किल होता. दादा असं कसं झालं रे? असं पश्चाताप झालेले. दीदी माफ कर मला, माझ्या डोक्यात दुष्ट विचार आला, तुझी सगळे दागिने हडपायचं म्हणून हे करायला गेलो, असं झालं. हे का झालं असं? मी मगाशी म्हटलं ना की माणसांच्या मनात आशा आरूढ झाली, कामना आरूढ झाली की असं होते, क्रोध आरूढ झाले की असं होते, लोभ आरूढ झाले की असं होते, काय काय तरी होत असते. तेव्हा माणूस आपला माणुसकीच विसरून जातो. तत्व सिद्धांत जीवनातल्या सगळ्यांना तिलांजली द्यायच्या तयारीला लागतो. असं लागू नये, होऊ नये, याकरता सारखं भेटायला पाहिजे एकमेकांना. मी म्हटलं ना की नातं टिकवायचं आहे ना, ज्यांच्याकडे आहे त्यांनी, ज्यांच्याकडे अभाव आहे त्यांना देऊन तो टिकवावं का, अन्यथा ते खराब होण्याचे. काही लोक इतकी स्वाभिमानी असतात, काही झाले तरी मागत नाही दुसऱ्यांना. अरे आपलं दारिद्र्य का आपण प्रकट करावं? स्वाभिमानाने जगावं. मस्त चटणी भाकर खाऊन का होईना, स्वाभिमानाने जगावं, लाचार होऊ नये. असंही खूप लोक आहेत असे. दुसऱ्यांचे घेऊन आपण किती दिवस संसार चालवणार आहोत? आहे यातच. माझी बहीण श्रीमंत असेल किंवा भाऊ श्रीमंत असेल, बहीण गरीब असेल, तरी काय झालं? आपण आपला स्वाभिमान सोडावं असं विचार करत नाही लोक. आणि अशा परिस्थितीही आपल्या नातं जेवढा जपून ठेवता येईल तेवढा ठेवायची प्रयत्न करत असतात. आणि त्यातलंच एक सण आहे आजचा, त्यातलंच एक सण आहे की हे पारिवारिक नातं जे आहे हे टिकून ठेवावं. भाऊ बहिणींचं नातं हे टिकून ठेवावं, याच्याकरता ही रक्षाबंधन एक निमित्त केलं. एक धागा बांधायचा आहे हातात. मग धाग्यात आता भरपूर प्रकार आले बाबा. आणि राखी सुद्धा आता मोठ्याने श्रीमंतांनी श्रीमंत राखी बांधायचा, गरिबांनी गरीब, असं काय काय सुरू झालं. राखी सुद्धा आत्ता दर्शनाचा विषय नाही, प्रदर्शनाचा विषय बनत चालला. आणि ही इतकं सुशिक्षित माणसं, सभ्यतेची सोंग घातलेली माणसं या राखी पौर्णिमेला इतकं रसातळाला नेतील असं वाटलं नव्हतं. कितकं रसातळाला, आता व्हॉट्सॲपवरच पाठवून द्यायचं, जायचंच नाही. व्हॉट्सॲपवर. परदेशात आहेत तर मी मानू शकतो, गावातच आहे, शेजारीच आहे, तरी तिला मस्तपैकी फुकटचे 2 राखी, तिने बहिणीने 2 राखी भावाला पाठवून दिली. भावाने साड्या, बंडल, नोटा सगळी त्यांनी सुद्धा व्हॉट्सॲपनेच पाठवलं.
तृप्ती कोणालाही नाही, या स्तराला ते नेऊ नये. जसं की लग्नाला आमंत्रण द्यायला जायचो, ते देऊन आमंत्रण देताना भावभावना व्यक्त करताना या म्हणताना जी आपुलकी आत्मीयता वाटायचं, आता व्हॉट्सॲपवरच सगळी. आणि तेही एवढी हुशार निघाली माणसं, अक्षता व्हॉट्सॲपवरच टाकायला लागले. अरे लग्नात कोण? हा लिंक पाठवायचं आणि लिंकमध्ये ते बघत बसणार, तिथे ती अशी अशी करणार. काय कुठपर्यंत पोचले माणसं. तंत्रज्ञानाचा इतका गैरफायदा घेतील लोक, असं त्या तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा आलेलं नव्हतं. पण माणूस आपल्या हव्यासापायी तंत्रज्ञानाचा इतका दुरुपयोग करेल असं देवालाही वाटलं नसावं. आणि आपल्या संस्कृतीचा, संस्कारांचा बळी अशा पद्धतीने देईल असं वाटलं नव्हतं. जसं जाईल, भेटेल आणि भेटून ताईला म्हणेल मी रक्षा बांधण्याकरता आले, ती येईल आणि म्हणेल दादा तुला बांधायला आलेले मी. तर त्याला किती खुशी होईल. आणि मग त्याला पाठावर बसून औक्षण करून पूर्णतेचा प्रतीक असणारा अक्षता त्याच्या मस्तकावर टाकून, तिलक लावून, अंगठ्या घेऊन त्याचा काय उतरवतात ते नजर उतरवणं, अंगठं त्याला लावायचं, असं असं करायचं आणि मग त्याच्या हातात एक राखी बांधायचं. त्याच्यात जे आनंद असते ते व्हॉट्सॲपवर असते. मी म्हणतो असलं काय करू नये. आता कुठेतरी परदेशात आहेत, खूप दूर आहेत, कमीत कमी फोनवर बोला तरी. मग तोही म्हणतोय तिकडनं किंवा ती म्हणते मला बोलायला वेळ नाही, नुसता व्हॉट्सॲपवर टाक. तसा व्हॉट्सॲपवर तुमचं दर दिवशी चालूच असते. भाजी केलेलेही टाकताय, भाकरी केलेलेही टाकताय. पाहणाऱ्यांच्या कधी पोट भरत नाही, दाखवणाऱ्यांच्या कधी समाधान होत नाही. बरोबर? तर व्हॉट्सॲपवर भाजी भाकरी पाठवून काही होणार आहे का? खुळचटपणा, दुसरं काही नाही. वाईट वाटणार नाही ना? खुळचटपणा ते. म्हणजे आपला दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी सुद्धा ही धंदा करतात बरीच लोक. आमच्या घरात आज असा, ती सून असते की नाही, आपल्या आईचा आलेल्या व्हॉट्सॲप आपल्या सासूला दाखवत असते, आमच्या घरात आज तुझी घर ती नाही, ही ती म्हातारी म्हणत असते. ही घर माझी कधी म्हणणार तू? आता येऊन 10 वर्ष झाली, ही व्हॉट्सॲप तुझी दाखवायचंच चालू आहे, माझ्या घरातले येऊ, माझ्या घरातले तेऊ. ही घर तुझी कधी होणार? या घरात आता 2 बाळं जन्माला आलेले आहेत तुझी, ही घर कधी वाटणार तुला तुझी? खुळचटपणा आहे. म्हणून तंत्रज्ञानाची वापर सीमित असावा आणि संयुक्तिक असावं, जेवढं योग्य आहे तेवढं. आणि या सणांच्या दिवशी आपल्या भगिनीचे रक्षण करण्याकरता आमच्या इतिहासात, पुराणात खूप चांगले उल्लेख आहेत. मानलेल्या भगिनींसाठी केले. कृष्ण परमात्मा मानलेल्या भगिनींसाठी, सुभद्रा असू द्या, ती सख्खी बहीणच, द्रौपदी ही मानलेली बहीण, द्रौपदी आणि द्रौपदीची सासूबाई ती भाऊच मानत होती त्या कृष्णाला. त्यांच्या रक्षणासाठी घरदार सोडून आला नाही. याला म्हणतात बाबा रक्षाबंधन. एवढंच केलंय नाही. 16,108 16,000 महिलांना ज्या माणसाने कैद करून ठेवलेले, कुणी मागेच सांगितलं ना मी, ज्या नरकासुराने 16,000 राजकुमारींना कैद करून ठेवलेला होता, त्या सगळ्यांसाठी मोठं लढाई लढून सगळ्यांना मुक्त केला. आपल्या भगिनींसाठी, भगिनीच म्हणूनच मुक्त केला. परंतु त्या भगिनी म्हणाल्या नाही जाणार आम्ही घरी आत्ता. दुसऱ्यांच्या घरात राहून आलेल्या बायकांना घेतील कसं? तेव्हा म्हणावं लागलं त्यांना, माझ्या भगिनीच सगळी
परंतु तुमच्या भल्यासाठी मला लोक कितीही निंदा करू द्या, आम्ही श्रीकृष्णांचे पत्नी आहोत असं तुम्ही सांगा, मी काय कोणाच्या घरी येणार आहे. एवढं म्हटलं तर माझ्यावरच्या विश्वासामुळे तुमच्या घरात घेतील तुम्हाला. लोकनिंदा तुमच्यासाठी नाही होणार, माझ्यासाठी होणार. मी लोकनिंदा पेलायला तयार आहे. एवढ्या भगिनी जर सुखाने आपल्या घरात जाऊन राहणार असतील, त्याच्याकरता जे काय दूषण येईल ते सगळे पचवायला मी तयार आहे. आणि आजही दूषण देतात कृष्णाला, कृष्ण ते सर्वही पचवतात. त्या भगिनींसाठी केलेले कार्य आहे त्यांचे, भगिनींसाठी केले. अशी अनेको इतिहासात पुराणात आमची उदाहरणं आहेत, अशी कथा सांगणार. यातूनच थोडक्यात भाऊ आणि बहीण या दोघांचं नातं ना संपत्तीवर आधारित असायला पाहिजे, न सामाजिक स्थितीगतीवर आधारित असायला पाहिजे, ना अधिकार पदाधिकारावर अवलंबित असायला पाहिजे, कशावरही अवलंबित नसायला पाहिजे. हे केवळ आणि केवळ आपल्या मान्यतेवरच असायला पाहिजे. ज्या मातेच्या उदरातनं आम्ही जन्माला आलो, आम्ही एक आहोत, किंवा आम्ही मान्य केलेले भाऊ बहीण, आम्ही भाऊ आणि बहीण आहोत. आणि ह्याच्यात कितीही मोठमोठे प्रलोभने जरी आले तरी त्याला आम्ही दोघेही बळी पडणार नाही. मगाशी आमचे कैलासाचार्य सांगत होते, आज बऱ्याच लोकांनी आपली नातं, कारण आमच्या देशातनं अत्यंत नियोजनबद्धरित्या भारतीय संस्कृतीची ढाचा तोडून टाकायचंच असं ठरवून कायदा निर्माण केला. त्या कायद्यातनं किती लोकांची भलं झालं मला माहीत नाही. भावाला जेवढा हक्क आहे तेवढा बहिणीला हक्क पाहिजे. हे चांगलं की वाईट माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगले माहिती आहे. आधीच अर्धा एकर जमीन, आता त्यात अर्धा एकर जमिनीत 2 भाऊ 2 बहीण, बरोबर? किती तुकडे पाडले त्याची? हे तुकडी पाडले म्हणजे देश कंगाल झाला. एवढ्या शेती करू शकत नाही. 2च हिस्से होणार होते, त्याची 4 हिस्से करून टाकले, कोणाच्याही कामाची नाही. आणि भाऊ बहीण नावाची जी नाजूक नातं आहे त्या 2 गुंठ्यापायी संपते. मी आज अनेक भगिनींचं बघतो, त्या जमिनीचा काहीतरी करायला गेला की ती आडवी आली. सही दे म्हटले की नाही, माझं वाटणी दे. मग तू वाटणीच घेतलीस तर माझ्या घरी परत येतीस कशाला? तो मरेपर्यंत तिला बोलवत नाही. अशी मी हजारो उदाहरणं आज बघितलेली. बहिणी सोडून दिले त्याने. जर माझ्यापेक्षा माझी संपत्तीच तुला प्रिय आहे तर ती संपत्ती घे आणि एकदाच जा, परत आमच्या घरी येऊ नको. दोघेही संपत्तीला महत्त्व दिले. मग ही आमच्या देशाला संरक्षित करण्यासाठी केले की देश तोडण्यासाठी केले हेच कळलं. आमची संस्कृती तोडण्यासाठी हे सर्व केले, कळलं. आणि ही संपत्ती घेऊन किती भगिनी मोठे झालेत, मला एकही उदाहरण दिसलेले नाही. भावांच्या घरच्या वाटणी घेऊन बहिणी किती श्रीमंत झाली, एकही भगिनीचा मी कुठेही, आणि ते मनापासून कधी घेतच नाही. अनेको भगिनी अशी आहेत, आम्हाला काय नको बाबा, तू सांगशील तिथे येतो, आम्ही सही करतो. त्यांची संख्या फार मोठी आहे. आमच्या घरात आम्हाला देवाने भरपूर दिलेले. पण काही कार्टी अशी आहेत, आपल्या घरात किती असलं तरी ह्याला पुरा भिकेल लावल्याशिवाय सोडायचं नाही. काय साध्य केले आम्ही? कारण भगिनी ज्या घरात गेली त्या घराची मालकीण झाली आहे. आता ह्या घरातली मालकी कशाला पाहिजे? समानता कोणी मागितली होती? कोणीही मागितलेली नव्हती ही समानता. पण काही लोकांनी कायदा करून मागितलेले नसतानाही देऊन समाज तोडले, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त केली. आणि ह्यातून किती कुटुंब उभे राहिले माहीत नाही मला. उभे राहिलेल्या कुटुंबापेक्षा उद्ध्वस्त झालेले कुटुंबच अधिक झाले. कुठल्याही भगिनीची अपेक्षा नव्हती की मला माझ्या वडिलांची ह्याच्यातलं. वडिलांचे कसं मिळेल? वडिलांनी एवढा खर्च करून लग्न केलं आहे, त्या घरची यजमानीनच झालेले आहे ते. आणि तकलादू हे असं देतात त्याला की नवऱ्याने उद्या टाकलं बिकलं तर
नवरा टाकला तरी त्याच्यातलं निम्म घेण्याची अधिकार त्याला कायद्यानेच मिळालेले आहे. नुसतं लग्न झाले तरी बस त्याच्यात नवऱ्याच्या संपत्तीत निम्म तिला मिळतेच. आणि ह्यातलं निम्म त्यातलं निम्म घेऊन ह्या गावात एक घर त्या गावात एक घर बांधून काय नुसतं हे. मी नाही बोलणार पुढचा शब्द. असं करणार आहे का कोण? बाबा मी म्हणतोय संपत्ती महत्वाचा नाही आहे, भाऊ बहिणींचं नातं भावानेही समजून घ्यावं, बहिणीने एकमेकांच्या सुखदुःखाला धावून जाण्याची असायला पाहिजे, संवेदनशीलता असायला पाहिजे. हीच या पौर्णिमेचे वैशिष्ट्य आहे. आणि आपण भौतिक संपत्तीपेक्षाही भावनिक नातं विशुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात. तेव्हाच नारळी पौर्णिमा किंवा हे रक्षाबंधन साजरं केल्यासारखं होईल. ते करण्याची बुद्धी आणि शक्ती सद्गुरू भगवंत आम्हा सर्वांना देवो. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ राजाधिराज